नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. गाजराचा हलवा जर खाऊन कंटाळा आला असेल, तर आता ही नवीन रेसिपी एकदा नक्की बनवा. गाजरापासून बनवणार आहे मी. तर इथं गाजरे घेतलेले आहेत 2-4. आता याला धुवून वरचं साल काढून घेतले. बारीक खिसणीनं बारीक खिसून घ्यायचे. आता याला खिसून घेतलेला आहे गाजराला, तोपर्यंत इकडं गुळाचा पाक बनवायला ठेवलेला आहे. आणि इथं गाजरं खिसून झालेले आहेत बघू शकता. आता मोठे 2 चमचे रवा टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. विलायची पावडर टाकायचे. गव्हाचं पीठ. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं 1 चमचा तूप टाकलेला आहे. तुपाच्या ऐवजी तेल वापरलं तरी चालते. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये गुळाचा पाक टाकायचा आहे. म्हणजे गुळाचा बनवलेला पाक आहे ती. तर सर्वच पाक टाकलेला आहे मी. आता गरम असल्यामुळे थोडंसं चमच्यानं हलवून घ्यायचे. आणि नंतर जर गव्हाचं पीठ लागलं तर ह्याच्यामध्ये टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचे. आता थोडंसं पीठ लागणारच आहे. तर मी थोडं थोडं करत पीठ घालणार आहे याच्यामध्ये. आता इथे पीठ टाकलेलं आहे. आता इथं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता. आता थोडासा तेलाचा हात लावून याला एकजीव करून घ्यायचे. तर एकदम चवदार आणि टेस्टी रेसिपी आहे. एकदा नक्की बनवा. आता थोड्या वेळ पीठ भिजत घातलं होतं 5-20 मिनिट. तर आता हे भिजलेलं पीठ आहे. आता ह्याच्या बारीक बारीक लाट्या बनवून घ्यायच्यात या पद्धतीने. तर एकदम पातळ पातळ अशा पुऱ्या बनवून घ्यायच्यात ह्याच्या. तुम्हाला जर वाटलं तर एक मोठी चपाती लाटून वाटीने किंवा ग्लासनं काप करू शकता गोल आकारामध्ये. आता इथं कढई ठेवलेली आहे गरम करायला. तेल टाकलं याच्यामध्ये. तेल गरम होतंय तोपर्यंत इकडे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता या तेलामध्ये एक एक पुरी तळून घ्यायची. आता ही गाजराच्या पुऱ्या ज्या आहेत ती सर्व मी अशा सोनेरी रंगामध्ये तळून घेणार आहे. आणि मंद गॅसवर छान असं तळून घ्यायचे. ह्या पुऱ्या 8 ते 10 दिवस टिकणाऱ्या आहेत. प्रवासात तुम्ही ही घेऊन जाऊ शकता कुठं पण खाण्यासाठी. आता याच पद्धतीने मी सर्व पुरी तळून घेणार आहे. आता इथे एक पुरी काढली की दुसरी पुरी तेलामध्ये टाकून घ्यायची. तर बघू शकता रंग पण एकदम छान आलेला आहे. आता इथं सर्व पुऱ्या एकदम छान अशा टम्म फुगत आहेत. बघू शकता. आता माझ्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता तळायच्या राहिलेल्या आहेत. सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे. आता इथे पुऱ्या सर्व तयार झालेल्या आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.